टॅक्स असिस्टंट मुख्य 2019 एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे. त्या संख्येतील अंकांचे अदलाबदल करून येणाऱ्या संख्या आणि मूळ संख्या यांच्यात 54चा फरक आहे. तर मूळची संख्या कोणती? पर्याय दिलेत 55, 37, 28, 46. पाहता इकडे 2 अंकी संख्या आपण साधारणतः कशी म्हणतो? समजा 45 ही 2 अंकी संख्या झाली, 38 ही 2 अंकी संख्या झाली, 47 ही काय आहे? 2 अंकी संख्या आहे. तर आपण लहानपणापासून शिकलो की 4 5 45, 3 8 38, 4 7 47. त्यामुळे आपण यांना 45, 38, 47 म्हणतो. प्रत्यक्षात हे काय आहे? 45 म्हणजे 40 अधिक 5 आहे, 30 अधिक 8 आहे, 40 अधिक 7 आहे, असं आहे. आता ह्या संख्येची किंमत कशी काढतो आपण प्रत्यक्षात? तर दशक स्थानच्या अंकाला आपण 10 ने गुणतो आणि त्याच्यामध्ये एकक स्थानचा अंक मिळत असतो. समजा आपल्याला म्हणले 95, आता हे आपल्याला माहिती आहे 95 म्हणून, पण याची आपल्याला जर किंमत काढायची म्हणली तर आपण कशी काढणार? 95 म्हणजे नक्की किती? तर दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं आणि त्यात एकक स्थानचा अंक मिळवायचा. उत्तर आले 90 अधिक 5 95. आता ज्यावेळेस आपण संख्येसाठी अक्षराचा वापर करतो त्यावेळेस समजा आपण जर दशक स्थानचा अंक x आणि एकक स्थानचा अंक y मानला आणि आपण जर याचा अर्थ आपण असं म्हणलो x वर y आहे, तर हा x वर y नाही. गणिताच्या भाषेमध्ये x आणि y यांचा गुणाकार होणार आहे. त्यामुळे दशक स्थानचा अंक 3 असला, एकक स्थानचा 5 असला, तर गणिताच्या भाषेमध्ये याची किंमत 15 होणार. किती होणार? 15. आता आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे हे 35 आहे म्हणून, पण जर x ची किंमत 3 आहे आणि y ची किंमत 5 आहे असं आपण म्हटलं तर xy म्हणजे यांचा गुणाकार असतो. x आणि y म्हणजे काय आहे? त्यांचा गुणाकार आहे. म्हणजे जर x ची किंमत 3 असेल, y ची किंमत 5 असेल तर 35 नाही होणार, ते 3 5 15 होणार, असं येते. म्हणजे xy ही एक 2 अंकी संख्या आहे. जर हा x आणि y म्हणजे दोघांच्या मध्ये कोणते चिन्ह नसेल तर त्यांचा गुणाकार असतो. मग आता x हा दशक स्थानचा अंक आहे आणि y हा एकक स्थानचा अंक आहे. त्यांच्यामध्ये जर आपण त्यांच्या किमती भरल्या तर उत्तर आपल्याला हवं तेच आलं पाहिजे. म्हणजे बघा इकडे कसं, समजा 68 ही संख्या आहे. x ची किंमत किती आहे? 6. y ची किंमत किती आहे? 8. म्हणून आपण जर 6 आणि 8 लिहिलं तर हे 68 होणार नाही, तर यांचा गुणाकार होणार आहे. कारण x आणि y म्हणजे गुणाकार आहे. मग आपली हीच किंमत आली पाहिजे 68च. मग त्यासाठी मग नियम कोणता आहे? दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं आणि त्यात एकक स्थानचा अंक मिळवायचा. म्हणजे संख्या होणार आहे 10x अधिक y. आता पहा बरे, दशक स्थानचा अंक x आहे, एकक स्थानचा अंक y आहे. 10x म्हणजे 10 गुणिले x, x ची किंमत 6, 10 60, y ची किंमत 8, 60 आणि 8 68. आता किंमत बरोबर येणार. मग नियम काय झाला की 2 अंकी संख्या लिहिताना बैजिक स्वरूपात म्हणजे गणिताच्या भाषेत 2 अंकी संख्या लिहिताना अक्षरांचा वापर असेल तर दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं आणि त्यात एकक स्थानचा अंक मिळवायचा. आपण असं म्हणायचं की त्या 2 अंकी संख्येच्या दशक स्थानचा अंक x व एकक स्थानचा अंक y मानू. हे मी तुम्हाला समजण्याकरता लिहितोय. प्रत्यक्षात पेपरमध्ये असं लिहायची गरज नसती. डायरेक्ट तुम्ही काय करायचं, दशक स्थानचा अंक x घ्यायचा, एकक स्थानचा y घ्यायचा, लिहित बसायचं नाही. म्हणून ती 2 अंकी संख्या
बरोबर कोणते होणार आहे 10x अधिक y होणार. पेपरमध्ये सोडवताना कसं काम करताना डायरेक्ट हे लिहायचं, ही संख्या डायरेक्ट लिहायची 10x अधिक y आणि अंकांची अदला बदल, अंकांची अदला बदल, अंकांची अदला बदल करून येणारी संख्या, करून येणारी संख्या कोणती होणार पहा रे. अंकांच्या अदला बदल केली म्हणजे काय केली, x जागी y आणि y च्या जागी x आला, म्हणजे कोणती संख्या होणार तर 10y अधिक x होणार, असं होणार. आता त्यांच्या अटी पहा कोणकोणते आहेत. एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज आहे, अंकांची बेरीज आहे की नाही. मग समीकरण काय आलं x अधिक y बरोबर 10, याला म्हणून समीकरण नंबर 1. पुढे काय म्हटले, त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या म्हणजे कोणतीही संख्या 10y अधिक x आणि मूळ संख्या, ही मूळ संख्या पहिली मानलेली, यांच्यात 54चा फरक आहे. मग याच्यातून हे वजा केली उत्तर 54 येतं. असं होणार 10y अधिक x हे अंकांच्या अदलाबदल, मूळ संख्या 10x अधिक y बरोबर 54. पहा अंकांच्या अदलाबदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातला फरक 54चा आहे. मग कसं होणार सोडवल्यावर 10y अधिक x वजा 10x वजा y बरोबर 54. हे वजा आहेत ना, दोघांना वजा होणार. मग आता पहा हा y आहे, हा y आहे, x x आधी x पद आधी मांडू, वजा 9x होणार, वजा 9x कारण हा अधिक आहे वजा आहे, वजा 9x अधिक 9y बरोबर 54. x वजा होणार बघा कसा, हा x अधिक आहे आणि हा वजा आहे, म्हणजे दोघांची वजा केली, चिन्ह मोठं झालं, वजा 9x. 10y अधिक आहेत, 1y वजा आहे अधिक 9y. स्टार्टला वजा नको म्हणून चिन्ह बदलायचं. समीकरणामध्ये सुरुवातीला चिन्ह वजा नको म्हणून एकट्यासाठी आपण सगळे चिन्ह बदलायची, सगळी चिन्ह बदलायची. वजा 54, 54 पण बदली करायचं. मग x वजा y 9 × 54 वजा 6, समीकरण नंबर काय आले 2 आले. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 10, दुसरं x वजा y बरोबर 6. दोघांची आता बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. काय करायची यांची बेरीज करू. बेरीज का करू तर y अधिक आहे y वजा डायरेक्ट निघून जाणार, त्यामुळं उत्तरास आलं x अधिक y बरोबर 10, x वजा y बरोबर वजा 6. बेरीज केली, y ला निघून गेला 2x, 10 6 गेले 4, म्हणून x ची किंमत आली 4/2 म्हणजे किती आली 2 आली. x ची किंमत 2 आली. ती किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची. x अधिक y किती आहे 10 आहे, x अधिक y 10 आहे, x ची किंमत किती आहे 2 आहे. मग 2 अधिक y बरोबर 10, म्हणून y ची किंमत काय आली 10 वजा 2. इकडचा 2 आहे अधिक आहे, तिकडं वजा करायचा पलीकडे नेऊन. मग y ची किंमत काय आली बघा बरे 8 आली. म्हणून ती 2 अंकी संख्या, ती 2 अंकी संख्या मूळ संख्या. दशक स्थानचा अंक कोणता आहे x आहे 2, एकक स्थानचा y, ती संख्या आली 28 आली. पहा अंकांची बेरीज 10 आली. मूळ संख्या आणि आदलाबदल संख्या, आदलाबदल केलं किती होईल 82 होईल. बघा आता 82 मधून 28 गेले 54 आले. म्हणजे अंकांच्या आदलाबदल करून येणाऱ्या संख्या आणि मूळ संख्या यांच्यात 54चा फरक आहे, ह्याच्यात 54चा फरक पण आहे. मग मूळ संख्या कोणती आली 28, म्हणून पर्याय क्रमांक सी हा लिहायचा बरोबर आहे. तो इथं आधी पाहायचा, उत्तर काढायचं आणि मग खात्री करून घेण्यासाठी फक्त पर्याय बघायचा.